आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना. आता या कर्जमाफीला अचानक उशीर का होतोय, यामागे नक्की काय कारण आहेत, हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत आणि पुराव्यांसह समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता या संपूर्ण प्रकरणाच्या खोलात जायचं झालं तर आपल्याला एका विशिष्ट तारखेकडे बघावं लागेल. ती म्हणजे 29 एप्रिल 2026. आता ही तारीख महत्त्वाची का आहे? कारण ह्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाची एक अतिशय कळीची बैठक पार पडली. अगदी शेतकऱ्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांना अशी दाट अपेक्षा होती की कर्जमाफी समितीचा जो अहवाल आहे तो याच बैठकीत सादर होईल आणि त्याला फायनल मंजुरी मिळेल. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही आणि मंत्रिमंडळ बैठकीत केवळ निराशाच हाती लागली. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की अचानक या मंजुरीला उशीर का झाला? सगळं काही ठरलेलं असताना मंत्रिमंडळाच्या स्तरावर नेमकी कोणती अडचण आली? असा कोणता वाद निर्माण झाला ज्यामुळे ही बहुचर्चित प्रक्रिया मध्येच थांबली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी या योजनेचे मूळ नियम काय होते हे बघावा लागेल. तर शासनाने ठरवलेले सध्याचे निकष नेमके काय आहेत यावर आपण आधी एक नजर टाकूया. मुळात शासनाने काय प्रस्ताव मांडला होता, तर या योजनेचे 2 मुख्य भाग आहेत. एका बाजूला आहेत थकबाकीदार शेतकरी, ज्यांच्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी घोषित करण्यात आली, आणि दुसऱ्या बाजूला आहेत नियमित कर्जदार, म्हणजे जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्याचे शासनाने ठरवले होते. पण खरा प्रॉब्लेम कुठे सुरू होता माहितीये? या घटनाक्रमाकडे पाहिलं की ते लगेच लक्षात येईल. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख म्हणजेच अंतिम मुदत ठरवण्यात आली. आता इथे एक मोठी गोम आहे. 2025 हे वर्ष असं होतं ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं, आणि त्यानंतर थेट एप्रिल 2026 मध्ये ही रखडलेली बैठक येते. याच वेळेच्या अंतरामुळे आणि या विशिष्ट तारखांमुळेच काही मोठ्या व्यावहारिक अडचणी निर्माण झाल्या. आणि याच अडचणींमुळे शेतकरी संघटनांनी काही नव्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. शेतकरी संघटनांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे सध्याचे निकष अजिबात पुरेसे नाहीत. त्यांची सगळ्यात मोठी तक्रार काय आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये कर्ज घेतलं आणि दुर्दैवाने ज्यांचं नुकसानही झालं, ते शेतकरी आता एका विचित्र कात्रीत सापडलेत. सरकारच्या व्याख्येनुसार हे शेतकरी ना नियमित कर्जदार उरतात ना ते जुने थकबाकीदार ठरतात. म्हणजे काय, तर हा एवढा मोठा शेतकरी वर्ग ह्या कर्जमाफीपासून पूर्णपणे वंचित राहण्याची शक्यता आहे. आणि नेमक्या याच मोठ्या त्रुटीकडे संघटनांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय. दुसरा आणि अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे अनुदानाच्या रकमेत वाढ. प्रामाणिकपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे 50,000 रुपये हे आजच्या वाढत्या खर्चाच्या मानाने खूपच कमी आहेत, असं संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे प्रोत्साहनपर अनुदान थेट दुप्पट करून 1 लाख रुपये करावं, अशी अत्यंत आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे. आणि खऱ्या अर्थाने हा 1 लाखाचा आकडाच या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. बरं, या सगळ्या वादाचा आणि विलंबाचा आगामी खरीप हंगामावर नेमका काय परिणाम होतोय ते पाहूया. आता हे फक्त कागदावरचे वाद नाहीत बरं का, याचा थेट फटका जमिनीवर बसतोय. कसं ते सांगतो. कोणत्याही सरकारी योजनेची नुसती घोषणा होऊन चालत नाही. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी GR म्हणजेच शासन निर्णय निघणं अत्यंत गरजेचं असतं. हा एक अधिकृत आदेश असतो, आणि जोपर्यंत हा GR निघत नाही तोपर्यंत कर्जमाफीची ही संपूर्ण गाडी जागेवरच ठप्प राहते. आणि ह्या GRला उशीर झाल्यामुळेच एक मोठी आणि अत्यंत तातडीची समस्या उभी राहिली आहे. खरीप हंगाम आता अगदी तोंडावर आलाय, पण जुने कर्ज माफ झाल्याचा अधिकृत आदेशच नसल्याने बँका नवीन पीक कर्ज द्यायला तयार नाहीयेत. याचाच अर्थ शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळण्यात प्रचंड प्रशासकीय अडचणी येत आहेत. पैशाअभावी शेतीची पूर्वतयारीच पूर्णपणे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर मग यावर मार्ग काय? आता आपण पाहूया कर्जमाफीच्या सुधारित प्रस्तावावर काय हालचाली सुरू आहेत. प्रशासकीय पातळीवर यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे नेमकं कसं होतंय ते आपण बघूया. या संभाव्य तोडग्याचे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे निकष बदलण्याच्या आणि अनुदान वाढवण्याच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा सखोल विचार करणे. दुसरा टप्पा या सर्व मागण्यांचा समावेश करून एक नवीन सुधारित प्रस्ताव तयार करणे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा नवा प्रस्ताव मंजुरीसाठी पुन्हा एकदा मंत्रिमंडळासमोर मांडणे. या नव्या आणि लांबचक प्रक्रियेमुळेच योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडली आहे. आणि म्हणूनच आपण एका अत्यंत निर्णायक प्रश्नावर येऊन थांबतो.
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी हा बहुप्रतीक्षित GR निघणार का? एका बाजूला सरकारी धोरणातील हे बदल आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचं वेळापत्रक यांच्यात सुरू असलेली ही खऱ्या अर्थाने वेळेची शर्यत आहे. ही शर्यत शासन वेळेत पूर्ण करणार का आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच महत्त्वपूर्ण विषय समजून घेण्यासाठी नक्की जोडलेले राहा. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.